नमस्कार. आजचा विषय आहे आपला ग्रंथालय, ग्रंथ संस्कृती आणि शासन. निमित्त आहे नुकतंच वर्ध्याला 15-16 तारखांना महाराष्ट्र राज्याचं 59वं वार्षिक अधिवेशन झालं. संमेलन नव्हे. संघटनांची अधिवेशनं होत असतात. ज्यांना आपले काही प्रश्न असतात, समस्या असतात, त्या मार्गी लावायच्या असतात. चळवळी असतात, त्यांच्या काही अडचणी असतात, कार्यकर्ते असतात, सेवक असतात आणि त्यांच्या या संघटना त्याकरता आपली राज्य, विभागीय, तालुका पातळीपर्यंत त्यांच्या संघटना ज्या आहेत त्यांची अधिवेशनं होऊन त्याच्यामध्ये ज्या काही मागण्या, ठराव, सूचना येतात त्यांचा विचार करण्यासाठी राज्य अधिवेशन असतं. आणि हे कोणत्याही संघटनेचं हे एक संरचना अशी असते. त्या राज्य अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टींचा होणारा जो विचार असतो तो राज्याच्या संबंधित खात्यांपर्यंत त्यांनी या चळवळीला सहकार्य करण्यासाठी, या संघटनेला सहकार्य करण्यासाठी, राज्यामधल्या या संबंधित क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी, आता इथे ग्रंथालय असल्यामुळे ग्रंथ संस्कृतीचं, वाचन संस्कृतीचं जतन, समर्थन करण्यासाठी काय आवश्यक आहे याच्यावर एक सारासार विचार या अधिवेशनामध्ये व्हावा ही अपेक्षा असते. आणि सुदैवाने 59 वर्ष ही संघटना त्या पद्धतीने विचार करते आहे. आपली साहित्य संमेलनंसुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं ही जेव्हा अधिवेशनं होती तोपर्यंत याच पद्धतीने चालत होती. मात्र त्याची जेव्हा साहित्य संमेलनं झाली आणि नंतर मग उत्सवी झाली, व्यासपीठीय झाली, मग वेगवेगळ्या हितसंबंधियांनी ती ताब्यात घेतली आणि त्यांचं अधिवेशनाचं, संस्थांच्या अधिवेशनाचं जे स्वरूप होतं ते संपलं. मुख्य विषयांवरच्या चर्चा संपल्या. 10-10 मिनिटाच्या लोकांच्या भाषणांचे परिसंवाद आले, उद्घाटनं आले, समारोप आले, मंत्री आले, पैसा आला, ऐश्वर्य आलं आणि बऱ्याच काही आलं आणि जे मूळ हेतू होता त्यापासून ती दूर गेली. सुदैवाने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि त्याची हे अधिवेशनं ही पूर्णतः तळ्यावर आहेत, भानावर आहेत. आणि ती अधिवेशनच आहेत, त्यांची संमेलनं झालेली नाहीत किंवा नुसते गर्दीचे मेळावे झालेले नाहीत. आणि ही अभिनंदनीय बाब आहे आणि त्यामुळेच काही प्रश्न मार्गी लागू शकतात, सुटू शकतात. मुख्य म्हणजे ग्रंथालय चळवळ ही महाराष्ट्रातली या देशाला अतिशय भूषणावह, दिशादर्शक आणि इतर कुठल्याही राज्यांजवळ नसेल इतकी सुसंघटित अशी चळवळ आहे. या चळवळीचं एवढंच वैशिष्ट्य नाही आहे तर शासन आणि सार्वजनिक ग्रंथालयांचं क्षेत्र म्हणजे लोकांचं क्षेत्र यांचा आदर्श सहभाग, यांचं आदर्श सहकार्य कसं असावं आणि शासनाने ग्रंथालय संघ, शासनाची ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, त्यांचे कार्यकर्ते, सेवक आणि शासन, त्यांचे अधिकारी हे सगळे परस्परांमध्ये त्या कामासाठी समर्पित, एकरूप आणि एकच झालेले कसे असावे याचंसुद्धा देशातलं आदर्श उदाहरण हे ग्रंथालय संचालनालय, विभागीय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय, त्यांचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, विभागीय ग्रंथालय संघ, तालुका ग्रंथालय संघ, जिल्हा ग्रंथालय संघ, त्यांचे पदाधिकारी, ग्रंथालय सेवक, कर्मचारी हे सगळे आपण ग्रंथ चळवळीचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात. अधिकारीसुद्धा या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांचा वावर त्या पद्धतीने असतो. शासन आणि लोकसहभागाचं हे अतिशय आदर्श उदाहरण आहे. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा हे असू शकतं, पण आपल्याला या क्षेत्राचा अनुभव आहे म्हणून आपण याच्याबद्दल बोलतो आहे. आणि ते अद्याप टिकून आहे. शासनाचा हा जो विभाग आहे, शासनाचे काही विभाग आहे ज्यांनी अत्यंत महत्त्वाचे काम या राज्याच्या निर्मितीपासून केलं आहे. त्याच्यात जसा सांस्कृतिक कार्य विभाग आहे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आहे, विश्वकोश मंडळ आहे, राज्य मराठी विकास संस्था आहे, तसंच भाषा संचालनालय आहे, तसंच हे ग्रंथालय संचालनालय आहे. आणि
अतिशय संवेदनशील असे लोक याला संचालक म्हणून लाभतात, कारण ते मुळामध्ये ग्रंथालय चळवळीतून आलेले असतात, कार्यकर्ते राहिलेले असतात कधी काळी, आणि ग्रंथालय शास्त्राचं त्यांना ज्ञान भान या सगळ्यांची नीट जाणीव असते. ग्रंथाच्या संबंधातल्या समस्यांच्या अडचणींची जाणीव असते. आता राज्यकर्ते त्यांना त्यांच्या जाणीवेचा किती उपयोग करून घेतात हा वेगळा मुद्दा आहे. प्रश्न सुटत नाही याकरता फक्त प्रशासन जबाबदार नसतं, शासनही जबाबदार असतं, आणि शासन अधिक जबाबदार असतं, राज्यकर्ते अधिक जबाबदार असतात, त्यांची धोरणं अधिक जबाबदार असतात. त्यांना कोणत्या गोष्टीचं महत्त्व वाटतं आणि वाटत नाही यावरती त्या क्षेत्रातले प्रश्न वर्षानुवर्ष सुटतात की सुटत नाहीत. ग्रंथालय एक असं क्षेत्र आहे की ज्याची जसे मराठी भाषेचं आहे, शालेय शिक्षणाचं आहे, तसं ग्रंथालयाचं आहे की वर्षानुवर्ष तेच प्रश्न न सोडवण्याचंच धोरण शासनाचं कायम असतं. पक्ष कोणताही असो, सत्ता कोणाची असो, वर्ष कितीही निघोत, भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्राकडे एक अक्षम्य दुर्लक्ष करण्याची राज्यकर्त्यांची वृत्ती ही वेगाने वाढीस लागली, जी या राज्याच्या स्थापनेनंतर पहिले 30 वर्ष नव्हती. ती नंतरच्या 3 दशकामध्ये आणि आता तर गेल्या दशकामध्ये तिने त्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीने कळस गाठलेला आहे. तरीही शासनात काही संवेदनशील अधिकारी आहेत, मंत्री आहेत की ज्यांच्या आधारे आणि ज्यांच्या भरोश्यावर संवादी राहू इच्छितात. शासन कितीही विसंवादी राहू इच्छित असलं तरी, आणि त्यामुळे काही प्रश्न मार्गी लागू शकतात. अशी आशा ज्या चळवळींना अद्याप शासनाकडून आहे त्यातली एक ग्रंथालय चळवळ आहे. या अधिवेशनामध्ये परवा, खरं म्हणजे या अधिवेशनाला संबंधित मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी, ग्रंथालयाशी संबंधित उच्च आणि शिक्षण तंत्रशिक्षण मंत्र्यांनी आपली 4 कामं बाजूला ठेवून येणं हे अपेक्षित असतं. पण कारणं सांगून ते टाळण्याची वृत्ती ही याही वर्षी याही संमेलनामध्ये दिसली. कारणं कोणती असोत, कारणं असतातच, पण ती सांगण्याची गरज नसते. 1 दिवस 2 तास काढण्यासाठी काही फार कष्ट पडत नाहीत, आणि 2 तासांनी कोणतीही कामं कितीही महत्त्वाची असली तरी ती काही अडत नाहीत. पण त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. दुर्दैवाने ती आपल्या राज्यकर्त्यांजवळ कमी आहे. विशेषतः या क्षेत्रामध्ये तर जवळजवळ क्षीण आणि नगण्य अशी झालेली आहे. असो, तरीही आपण हे प्रश्न लोकशाहीमध्ये मांडत राहणे, राज्यकर्त्यांपर्यंत, शासन प्रशासनापर्यंत पोचवत राहणे हे या संघटनांचं काम आहे, आणि त्या करतायत, अतिशय उत्तमरित्या करतायत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न चर्चेला गेले, त्याच्यावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलू शकतो. सध्या आपण मुख्य मुद्द्यांवरती काही लक्ष केंद्रित करू. ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला एक सुसंघटित अशी जशी शालेय शिक्षण व्यवस्था आहे जी पूर्ण विस्कटणं गेले 10 वर्ष सुरू आहे, तसंच या राज्याला अतिशय सुसंघटित अशी ग्रंथालय चळवळ आहे. ग्रंथालय कायदा आहे. 1967 साली हा कायदा झाला, नंतर त्यात काही सुधारणा होत गेल्या. हा कायदा जुन्या मध्य प्रदेशातून आला, म्हणजे नागपूर विदर्भाने दिलेला आहे महाराष्ट्राला. हा जुन्या मध्य प्रदेशामध्ये, विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा भाग होण्याच्या आधी हा कायदा अस्तित्वात होता, आणि महाराष्ट्राने तो कायदा महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर या राज्याच्या अनुवृत्तीनुसार करून घेतला. उद्दिष्ट असं होतं की प्रत्येक गावामध्ये जशी ST गेली पाहिजे, आणि गेली, रस्ता गेला, वीज गेली, पाणी गेलं, तरी सगळ्या गावात गेलं असं नाही आहे. दुर्गम भागात अद्यापही नाही आहे. अनेक प्रश्न असे आहेत की जे अद्यापही सुटलेले नाहीत. 65 वर्ष या राज्याच्या निर्मितीला होऊन तसेच आहेत काही ठिकाणी. त्यातलाच एक प्रश्न हा आहे की गाव तिथे ग्रंथालय ही घोषणा होती 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, आणि ती सतत दरवर्षी होत असते. मंत्री करतात, येणारा प्रत्येक मंत्री करतो. महाराष्ट्र राज्यात गावं किती आहेत आणि सार्वजनिक ग्रंथालय किती आहेत? आत्ता या अधिवेशनामध्ये जी आकडेवारी दिली गेली संघटनेतर्फे ती आणि उपलब्ध यात थोडा फरक आहे. पण जे काय असेल, या राज्यात 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत, 43 शहर आहेत आणि 44,738 गावं आहेत. आपण असं गृहीत धरू
की जरी ती 11,150 ही अधिवेशनातली आकडेवारी असली तरी उपलब्ध एक आकडेवारी 12,191 अशी आहे. एवढी ग्रंथालय आहेत असं आपण गृहीत धरू. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की 65 वर्षामध्ये अद्याप आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये पुस्तक पोचवू शकलो नाही, ग्रंथ पोचवू शकलो नाही, ग्रंथालय निर्माण करू शकलो नाही. ग्रंथ संस्कृतीपासून ती गावं अद्यापही आपण वंचित राखली आहेत. अशी किती गावं आहेत? जर ग्रंथालयं 12,191 असतील तर हे 12,191 म्हणजे प्रत्येक गावातलं एक एक ग्रंथालय या हिशोबाने नाही आहे. एकेका गावामध्ये 10-10 ग्रंथालय, 5 ग्रंथालय, 4 ग्रंथालय असा हिशोब आहे. त्यामुळे जितके ग्रंथालय आहेत तेवढ्या गावांमध्ये ती आहेत असंही समजण्याचं कारण नाही. त्याची आकडेवारी पुन्हा वेगळी काढावी लागेल. परंतु जर आपण असं गृहीत धरलं की आहेत 12,191 गावांमध्ये, समजा नगर, महानगर, शहर, गाव, जिल्हा, तालुका आणि त्याच्या खालचा एखादा भाग इथपर्यंत, तरीसुद्धा 31,547 गावांमध्ये अद्याप ग्रंथालय नाही आहे, ग्रंथ नाही आहे, पुस्तक नाही आहे, पोचलेलं नाही आहे. जे ग्रंथालय चळवळ पोचलेली नाही आहे, ग्रंथालय संचालनालयाचं हे काम पोचलेलं नाही आहे. तर 65 वर्षात आपण 12,191 ग्रंथालयावर आलो असू या राज्यामध्ये, तर उरलेल्या 31,547साठी किती वर्ष लागतील आपल्याला? पुढची 100 वर्ष, 200 वर्ष? कसं गाठणार आहे हे उद्दिष्ट? की गाठायचंच नाही आहे? उद्दिष्ट असतं का यासाठी गाठण्यासाठी? ते न गाठण्यासाठी उद्दिष्ट ठेवलं जात नाही. त्यासाठी घोषणा नसतात, त्यासाठी परिश्रम करायचे असतात, त्यासाठी धोरणं लागतात, त्या धोरणानुसार निर्णय लागतात आणि निर्णय अंमलात आणण्यासाठी आर्थिक तरतूद लागते. यातलं काही जरी झालं नाही, सगळं होऊन आर्थिक तरतूद झाली नाही, तरी वर्षानुवर्ष प्रश्न तसेच राहतात जे ग्रंथालयाचे राहिलेले आहेत. त्यातला सगळ्यात मोठा राहिलेला प्रश्न जो आहे तो आहे ग्रंथसेवकांच्या वेतन श्रेणीचा. हा ग्रंथालयाचा कणा आहे, या चळवळीचा कणा आहे, ग्रंथसंस्कृतीचा कणा आहे. ग्रंथालय तो उघडतो आणि तो बंद करतो, ग्रंथसेवा तो देतो, पदाधिकारी देत नाहीत, प्रत्यक्षात अधिकारी देत नाहीत. त्याचा उत्साह ग्रंथ उघडण्याचा, बंद करण्याचा, सेवा देण्याचा जर टिकून राहिला, टिकवून ठेवला गेला तर ग्रंथालय टिकतील, चालतील, वाचक येतील, आणतील. ग्रंथालयामध्ये वाचक हे ग्रंथपालांनी आणलेले आहेत, निर्माण केलेली आहे संस्कृती त्यांनी या राज्यात. आज काय स्थिती आहे त्यांची? आत्महत्या करण्यापर्यंत वेळ आली आहे ग्रंथसेवकांची, झालेली आहे आत्महत्या, विपन्नावस्था आहे. 75 रुपये किमान रोज, अधिकाधिक 10 ते 15,000 रुपये पगार, या वेतनावरती ही माणसं काम करत आहेत. निवृत्ती वेतनाचा तर मुद्दाच नाही आहे, महागाई भत्त्याचा प्रश्नच नाही आहे. कसं जीवन जगत असतील हे? आणि यांनी ग्रंथसेवा करावी, महाराष्ट्रात ग्रंथ संस्कृती वाढावी, गावोगाव ग्रंथ पोचला पाहिजे, महाराष्ट्र कसा ग्रंथ वाचन समृद्ध झाला पाहिजे, अशी आपण अपेक्षा करतो. कोणाच्या भरोशावर? 75 रुपये रोज असलेल्या माणसांच्या भरोशावर. आपल्याला लाज वाटायला पाहिजे अशी स्थिती आहे. आम्ही तर कितीदा म्हटलं आहे की तुम्ही ग्रंथालयाच्या सेवकांना वेतनश्रेणी देण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील तो उपकर लावा ना, ग्रंथालय सेवा. काय झालं ग्रंथालय सेवेचं? तुम्ही महाराष्ट्र कायद्यामध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा किती मोठी गोष्ट आहे. जशी प्रशासनिक सेवा असते, IAS तयार होतात, IPS तयार होतात, जशी इन्फॉर्मेशन सर्व्हिस असते, तशी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा निर्माण करायची होती. कुठे गेली ती? कुठे आहेत त्याच्या सेवा शर्ती, अटी, नियम? कुठे आहे त्याची UPSC MPSC? कुठे आहे त्याची यंत्रणा? का नाही निर्माण झाली ती सेवा? कारण ही सेवा जर निर्माण झाली तर राज्य सुबुद्ध होईल याची तुम्हाला भीती वाटते, म्हणून तुम्ही करत नाही का ती?
अद्याप निर्माण झालेली नाही ना. कधी होणार आहे? कधी आपण विधिमंडळात आपल्या जनप्रतिनिधींनी हे विचारलं आहे का की महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा कायद्यात लिहिली आहे त्याचं काय झालं? या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषद आहे. संपूर्ण राज्याचं ही ग्रंथसंस्कृती चालवण्याकरता वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधी कायद्याने त्याच्यावर नेमलेले आहेत. 2009ला राज्याची ग्रंथालय परिषद शेवटची जी बरखास्त झाली, 2009 ते 2025 16 वर्षामध्ये अद्याप या राज्याला ग्रंथालय परिषदच कायद्याने म्हटलेली पुन्हा स्थापन केली गेली नाही. 16 वर्षात किती पक्षांची किती सरकार येऊन गेली, किती मंत्री येऊन गेले, का नाही केली गेली? आत्ता होणारच आहे, उद्याच होणार आहे, परवा होणार आहे. आत्ता सांगण्यात आलं अधिवेशनात की एप्रिलमध्ये होणार आहे. बघू आपण कधी होणार आहे ते. होणार आहे की नाही तेही कळेल आपल्याला. वर्षानुवर्ष ऐकतोय आपण, 16 वर्ष झाले होणार आहे. या राज्याला अद्याप स्वतंत्र ग्रंथ धोरणच नाही आहे, ग्रंथालय धोरणच नाही आहे. ग्रंथालय आहेत सार्वजनिक 12,191, विभागीय आहेत, जिल्हा ग्रंथालय शासनाचे, तालुका आहेत, अधिकारी आहेत. पण ह्या सगळा ग्रंथव्यवहार कायदा आहे. पण हा सगळा ग्रंथव्यवहार ग्रंथसंस्कृती याचा उद्देश काय, कशासाठी आहे? लोकांचा आणि या ग्रंथांचा संबंध काय? लोकांचं त्यांनी काय करायचं आहे, लोकांनी ग्रंथांचं काय करायचं आहे, राज्याची याच्यामध्ये काय भूमिका आहे, काय करावं अशी अपेक्षा आहे, कशासाठी ग्रंथालय संचालनालय निर्माण केलं राज्यांनी, हे सगळं धोरणामध्ये स्पष्ट असायला पाहिजे. आणि हे धोरण कोण करणार? हे काही प्रशासकीय अधिकारी, बाबू, कर्मचारी यांनी करायचं नाही आहे. त्याच्यासाठी अशासकीय तज्ज्ञांची समिती नेमा म्हणून आम्ही किती वर्ष झाली पाठपुरावा करतोय, अनेक गोष्टींचा करतोय. तसं वारंवार सरकारला स्मरण करतोय. आत्ताही आम्ही या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्मरण केलं की मागेही तुम्हाला आम्ही सांगितलं आहे, या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा आठवण करून देतोय की राज्याला जे ग्रंथालय धोरणच नाही आहे ते ग्रंथालय धोरण देण्यासाठी तुम्ही तातडीने अशासकीय तज्ज्ञांची समिती नियुक्त करा. कोणीतरी असं म्हणालं की ग्रंथ धोरण येणार आहे, आणि येणार आहे म्हणजे कोण करणार आहे? मग आम्ही चौकशी केली. मग आम्हाला अधिकृतरित्या असं कळलं की अशी कुठलीही समिती अद्याप स्थापन झालेली नाही, ती स्थापण्याचा कोणताही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. मग कसं काय येणार आहे ग्रंथ धोरण? कोण देणार आहे? आपोआप कसं येणार आहे? ते तज्ज्ञांनी करायला पाहिजे. त्या क्षेत्रातल्या ताबडतोब करा, जे केलेलं नाही ते. आपण अशा चळवळीचा भाग आहोत याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. अशा राज्याचा भाग आहोत की जिथे ही समृद्ध चळवळ आहे. परंतु ही चळवळ, तिचं जतन संवर्धन करण्यासाठी ज्या यंत्रणा लागतात, जी साधनसामुग्री लागते, ज्या तरतुदी लागतात, त्या न करता आपोआप नाही चालू शकत. किती प्रश्न या अधिवेशनात चर्चेला आलेले आहेत. या ग्रंथालयांचा जो दर्जा असतो म्हणजे ड पासून अपर्यंत, किती वर्षांमध्ये गेल्या 12 वर्षात दर्जा वाढच मिळालेली नाही आहे. दर्जा वाढ मिळाली नाही तर पुढच्या दर्जाचं अनुदान मिळणार नाही. दर्जा हा पुस्तकांच्या संख्येवर अवलंबून असतो. किती पुस्तकं आहेत, ग्रंथालयाची स्थिती काय आहे, त्याचे काही निकष ठरलेले आहेत, त्याची तपासणी व्हावी लागते. 10-10, 12-12 वर्ष सरकार दर्जा अडवून ठेवतं. कारण दर्जा अधिकचा दिला की अधिकचं अनुदान द्यावं लागतं. म्हणजे सरकारची इच्छा नाही आहे ग्रंथांवर पैसा खर्च करण्याची. का? कारण ग्रंथ हा समाजाला सभ्य ठेवतो, सुसंस्कृत ठेवतो, विवेकी ठेवतो, विचारशील ठेवतो. असा नाही नको आहे का समाज आपल्याला? यावर खर्च न करणं याचा अर्थ आपल्याला समाज विचारशील, सांस्कृतिक, सभ्य असा नको आहे असं होतो. दर्जा वाढ रोखलेली आहे, वेतन श्रेणीचा प्रश्न सुटलेला नाही आहे. अडचणींच्या निवारणासाठी असलेली ग्रंथालय परिषदसुद्धा अस्तित्वात नाही आहे. आता जिल्हा समित्या तयार करण्याचं चाललेलं आहे. त्याच्यासाठी नावं मागवणं सुरू झालेलं आहे. नावं कोणाची पाठवाल तुम्ही? आमदार खासदार सांगतील ते फक्त, की आपापल्या हितसंबंधी यांची?
की ग्रंथ खरेदीमध्ये आपल्याला जे मदत करू शकतील 70-80% कमिशनवरती अशा लोकांची, ती जरा निरपेक्ष, निष्पक्ष, तटस्थ ग्रंथालय चळवळीला तळमळीने वाहून घेतलेल्या समर्पितांची सुचवाल की नाही सुचवणार ते कळेल याद्या आल्यानंतर, त्यावेळेला बोलू आपण त्याच्यावर पुन्हा वेगळं. पण ग्रंथालय चळवळ एवढ्याच पुरती आहे का? नाही. कशासाठी आहे राज्यामध्ये हे सगळं? त्याच्याहून महत्त्वाचं आहे की ग्रंथ संस्कृती ही राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक, शैक्षणिक अशा सगळ्या बाबींना समृद्ध करणारी बाब आहे. या विकासाची ती सांस्कृतिक साधन सामुग्री आहे. ग्रंथालय संघ, ग्रंथसेवक, शासनाचे अधिकारी हे तिचे जतन, संवर्धन करते कार्यकर्ते आहेत. तिचा हा जो व्यापक अर्थ आहे राज्यामध्ये, तिचा हा जो जीवनाचा सांस्कृतिक दर्जा वाढवण्यामध्ये संबंध आहे, पण त्याची सध्याची जी स्थिती आहे त्याला जबाबदार घटक जे आहे, आपण गाव तिथे ग्रंथालय सोडून पर्यटन तिथे ग्रंथालय करायला निघालो, पुस्तकांची गावं करायला निघालो, कोट्यवधी रुपयाची पुस्तकं तिथे विकत. पर्यटनाला माणसं काय पुस्तकं वाचायला जातात का? पुस्तकं पाहायला जाणार आहेत तिथे कोणी? निरर्थक खर्च आहे, बंद करा. परवा अधिवेशनातही आम्ही म्हणालो की हा निरर्थक खर्च आहे, हा बंद करा. सरकार आता स्वतः 3-3 दिवसांची विश्व मराठी संमेलन घ्यायला लागली आहे. 10-10 कोटी, 20-20 कोटी खर्च करून गेल्या 3 वर्षामध्ये जे 50-60 कोटी रुपये खर्च केले या निरर्थक संमेलनांवरती, जे सरकारचं काम नाही आहे, विदेशातून त्याच्याकरता 1-1 लाख रुपये देऊन लोकांना खुर्चीत बसवण्यासाठी फक्त बोलावण्यात आलं. हे सगळं बंद करा. आणि हा जो पैसा आहे, या पैशामध्ये तुम्ही आतापर्यंत ग्रंथालयाच्या सेवकांना वेतनश्रेणी देऊ शकले असते, दर्जावाढ देऊ शकले असते, ग्रंथालयांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवू शकले असते. आत्महत्या करण्याची जी वेळ आली आहे ग्रंथसेवकांवरती, त्याच्याकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर हे करावंसं वाटलं असतं ना. शालेय पातळीवरती 40,000 शाळांमध्ये ग्रंथपाल नाही आहेत, ग्रंथालयं नाही आहेत ती बंद पडत आहेत. कारण जे ग्रंथपाल निवृत्त होतील त्यांच्या पद व्यापकच होणार आहे, ती भरली जाणार नाही आहेत. मग वाचन संस्कारच जर होणार नाही आहे शालेय जीवनामध्ये, तर पुढची पिढी वाचकांची ग्रंथ हातात धरणारी कुठून निर्माण होणार आहे? आणि ती जर निर्माणच झाली नाही तर ज्या भाषेमध्ये तो ग्रंथ, ती मराठी, तिचं जतन संवर्धन कशी काय टिकणार आहे भाषा? तर ती वाचलीच जाणार नाही, बोललीच जाणार नाही. हे सगळे प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. हे काय फक्त ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि सेवकांचे प्रश्न नाही, संपूर्ण राज्याच्या व्यापक हिताचे प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरचा निरर्थक खर्च थांबवण्याचा एक दबाव आपण जनप्रतिनिधींवर, शासनावर सतत वाढवत राहायला पाहिजे. वाचकांची पुढची पिढी घडली तर वृत्तपत्र जगतील, तर मराठी जगेल, तर साहित्य जगेल, तर ग्रंथ निर्माण होतील, तर प्रकाशन, व्यवसाय, वितरण ही सगळी एक साखळी आहे. ज्या साखळीतले सगळे घटक आज तुटक झालेले आहेत. ग्रंथालय, ग्रंथपाल आणि समाज यांचं हे जे काही नातं आहे, जे या अधिवेशनात डॉक्टर नारायण निकम यांनी सुद्धा फार चांगलं मांडलं होतं, की हे समाजाला पुढील काळात तारतील आणि हे नाही टिकले तर मारतील. कारण ग्रंथालय चांगला माणूस घडवणारी साधनं आहेत, संस्कारी माणूस घडवण्याची साधनं आहेत. राजकारणाला नको असेल हो संस्कारी माणूस, समाजाला हवा आहे ना, देशाला हवा आहे, राष्ट्राला हवा आहे, भाषेला हवा आहे, समाजाला हवा आहे. चांगले संस्कार, समाज माध्यम आणि तंत्रज्ञानामुळे चांगला माणूस नाही निर्माण होत. भाषा आहे किंवा संवादाचं माध्यम आहे, त्यातून ज्ञान मिळतं तसं नाही. ज्ञानाचा आणि संबंध ग्रंथाचा आहे. तुम्हाला तो तोडायचा आहे. ज्ञानविरहित समाज निर्माण करायचा आहे, म्हणून ग्रंथालयाकडे दुर्लक्ष आहे राज्यकर्त्यांचं. ही जी सगळी अवस्था आहे, ही अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आली.
पर्यटनस्थळी पुस्तकांची गावं करण्याचा कोट्यवधी रुपयाचा निरर्थक खर्च बंद करा आणि प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय होईल याच्यासाठी तो खर्च करा. तिथे ग्रंथ कसा पोचेल, पुस्तक कसा पोचेल. 36 जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यामध्ये पुस्तकाची चांगली दुकानं आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये एकही चांगलं दुकान नाही आहे पुस्तकाचं. पुस्तक पोचतच नाही आहे लोकांपर्यंत, ग्रंथालयापर्यंत चांगलं. जर हे पोचतच नाही आहे तर चांगला वाचक कुठून घडेल, वाचक येईल कुठून ग्रंथालय, कशासाठी येईल, त्याला काय आकर्षण आहे ग्रंथालयात जाण्याचं. तुम्ही वाचकाला ग्रंथालयात जावंसं वाटावं, पुस्तक वाचावंसं वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी या सगळ्या घटकांची संयुक्त आहे. हे निरर्थक चाललेल्या या खर्चामध्ये प्रत्येक गावात ग्रंथालय होऊ शकतं. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी दुकान पुस्तकांचं या पैशातून निर्माण होऊ शकतं. शाळांमध्ये ग्रंथपालांची पदं निर्माण केली जाऊ शकतात. शालेय ग्रंथालय जे आहेत त्यांची अवस्था जी आहे ती सुधारवली जाऊ शकते. ग्रंथसंस्कारांचे स्थायी उपक्रम राबवले जाऊ शकतात. ग्रंथालय सेवकांच्या वेतन या पैशातून हे प्रश्न सुटू शकतात. लागतात किती पैसे यांना. आणि ग्रंथालयाशी संबंधित तसाही कर्मचारी वर्ग आणि सगळं आहे किती, 21,000. किती कोटी लागतात हो 21,000चे प्रश्न सोडवायला. हे कोट्यवधी तुम्ही जे उधळत आहे नुसते व्यासपीठावरती, उत्सवावरती, जाहिरातबाजींवरती आपल्या, बंद करा ते. 40% आश्वासित दर्जा वाढ जी केली होती कुठे झाली. नुसतीच आश्वासनं थांबलेली आहे ती. शासनाला हे करण्यात रुची का नाही आहे. केवळ जाहिरातबाजी करण्यातच रुची आहे. कोट्यवधी रुपयांच्या आकारांच्या. थांबवा ना खर्च हा. ग्रंथालय चळवळीची जबाबदारी केवळ ग्रंथालय संघाची नाही आहे, ग्रंथालय सेवकांची नाही आहे, सामूहिक आहे, समाजाची आहे. या चळवळीचे सगळेच घटक, मग ते लेखक असतील, प्रकाशक असतील, वितरक असतील, ग्रंथालय असतील, शासनाची असतील, सार्वजनिक असतील, साहित्य संस्थांची असतील, मराठी भाषिक समाज असेल, ग्रंथाचा वाचक असेल, माध्यमं असतील, वृत्तपत्र असतील, या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे ग्रंथ जगवणं. कारण ग्रंथ जगवणं म्हणजे भाषा जगवणं, संस्कृती जगवणं, माणूस जगवणं, त्याचं अस्तित्व जगवणं आहे. या सगळ्यांनाच जाब विचारावं लागेल ना की प्रत्येक घटक हा का बेजबाबदारपणे वागतो या बाबतीमध्ये, किती जागा देतो आहे या सगळ्या गोष्टींना. समाज ग्रंथविन्मुख होण्याला हे सगळे घटक जबाबदार आहेत. कोणताही एकमेव नव्हे, या सगळ्या घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रंथ खरेदी हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याला कारण असं आहे, बंद पडणारी ग्रंथालय, एकट्या नागपूर जिल्ह्यात 27 ग्रंथालय बंद पडली. ग्रंथालय संचालनालय एका जणांनी RTI करून विचारलं माहिती अधिकारात की किती ग्रंथालय बंद पडली, किती पुस्तकं तिथली खराब झाली. सगळी माहिती जी आहे ती मुंबईला येऊन तुम्ही घ्या असं सांगण्यात आलं. किती उन्मत्तपणा आहे हा. नागपूरहून तो माणूस मुंबईला जाईल खर्च करून. तुमच्या कायद्यात तरतूद आहे ना, त्याच्याकडून पैसे भरून मागा आणि ती त्याला माहिती द्या. शेवटी त्याला अपीलमध्ये जावं लागलं. अपिली अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही सगळी माहिती त्यांना पाठवा. सरकारने एक नवीनच सध्या ट्रेंड आणला आहे, लोकांना अपीलमध्ये जाऊ द्यायचं. अपिली अधिकाऱ्यांचे आदेश येतात तरीही माहिती द्यायची नाही. मराठी भाषा विभागाने अद्याप 4 महिने झाले माहिती दिलेली नाही आदेश होऊन सुद्धा. हे ग्रंथालय संचालनाचं दुसरं उदाहरण आहे. सरळ माहिती न देता अपीलमध्ये आदेश झाल्यावरही माहिती न देण्याचं. माहिती अधिकारच देत नाही तर आमच्या पत्रांना कुठे उत्तर देणार आहेत. ग्रंथ खरेदी, आता ग्रंथ खरेदीचं धोरण सरकार तयार करणार आहे असं आम्हाला कळलं. ते कळल्यामुळे आम्ही सूचना केल्या सरकारला, पत्र लिहून. आमच्या मराठीच्या व्यापकीतेसाठी मराठी सांस्कृतिक आघाडी गरजेची आम्ही कामं करतो. आणि आम्ही आता ज्या सूचना केल्या त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलं की तुमच्या ग्रंथ खरेदीच्या धोरणामुळे, चुकीच्या धोरणामुळे 70 ते 80% रद्दी पुस्तकं ग्रंथालयांमध्ये भरली जात आहे कमिशनवर फक्त. ते थांबवा ताबडतोब. दर्जा आणि गुणवत्ता असलेली पुस्तकं लायब्ररीतून हद्दपार होतात आहे. म्हणून आम्ही काही सूचना केल्या त्या अशा आहे की जी शासनमान्य यादी असेल त्या यादीमध्ये मराठी पुस्तकांच्या संख्येपेक्षा अन्य भाषेंच्या पुस्तकांची संख्या अधिक असू नये मराठी राज्यामध्ये. ग्रंथ खरेदीसाठी असलेली जी ग्रंथ निवड समिती आहे तिची रचना कशी आहे, वरून खाली आहे, खालून वर नाही आहे. मुंबईत
समितीच्या सभा होतील, ते आदेश देतील, ग्रंथ निवडतील आणि ते राज्यांनी खरेदी करायचे. बदलाही ताबडतोब. त्याला कारण असं आहे की ही राज्य केंद्रीय आहे, ती स्थानिक, जिल्हा, तालुका पातळीवरती आणि वाचक केंद्रीय तर मुळीच नाही आहे. वेगवेगळ्या लोकांचे जे त्यात प्रतिनिधी आहेत, पुस्तकं वाचून निवड करतात का होती? वाढता ग्रंथव्यवहार, वाढता वाचन व्यवहार हे सगळं बघता आता ग्रंथ निवड जी आहे वाचक केंद्रीय व्हायला पाहिजे. जसं साहित्य झालं, साहित्य समीक्षा वाचक केंद्रीय झाली. तुम्ही कधी होणार वाचक केंद्रीय? या निवड समितीच्या रचनेमध्ये आता बदल करणं सहज शक्य आहे. त्याला कारण आता तुम्ही जिल्हा समित्या करणार आहात. या ज्या जिल्हा समित्या असतील, या जिल्हा समित्यांवरती आम्ही असं म्हटलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातले किमान 3 ते 5 उत्तम तज्ज्ञ वाचक जे आहेत गंभीर असे, त्यांना नामनियुक्त केलं जावं. यादी जी आहे ही तळ पातळीवरून तयार व्हायला सुरुवात व्हावी. प्रत्येक शासकीय जिल्हा ग्रंथाधिकाऱ्यांनी ते नामनियुक्त करावे. 5 लोक, त्याला ते अधिकार द्यावे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक पुस्तकाची नोंद होणं, ती पुस्तकं जिल्हा पातळीवर मागितली जाणं, ते सोपं आणि सोयीचं आहे. एकत्र राज्यात कुठेतरी मागवण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात जमा होतील. विकेंद्रीकरण करा ना, प्रक्रियेचं. लोकशाही आहे. एका ठिकाणी बसून काय राज्य करताय? मुंबईत बसून संपूर्ण राज्यावर लोकसहभागाने करा, वाचक सहभागाने करा ही निवड. आणि येणारी जी पुस्तकं आहेत ती ही जे नामनियुक्त तज्ज्ञ वाचक असतील यांना येतील तशी वाचायला द्या. म्हणजे एकदम त्यांना 200-400 पुस्तकं वाचायला लागणार नाहीत. सध्या न वाचता पुस्तकांची निवड चाललेली आहे फक्त कमिशनवरती. त्यामुळे संख्याही फार असणार नाही. येतील तशी जर वाचायला दिली तर काही जिल्ह्यांमध्ये संख्या अधिक असू शकेल. जिथे प्रकाशक अधिक आहेत तिथे वाटल्यास तुम्ही नामनियुक्तांची संख्या वाढवा. ग्रंथ निवड केल्या गेलेल्या अशा ज्या याद्या असतील त्या दर महिना किंवा 3 महिन्यांनी राज्य पातळीवर ग्रंथालय संचालनालयाकडे त्या मागवले जाव्यात, जमा होत राहावे. त्याची वर्षभराची यादी तयार होईल. सोपं काम आहे. जिल्हा पातळीवरच पुस्तकं मागवली जावीत आणि ती मागवली जाताना प्रकाशक, लेखक यांच्याकडून पुस्तकाचं नाव, लेखक, विषय, प्रकाशन वर्ष, आवृत्ती, पुनर्मुद्रण, त्याचं वर्ष, पृष्ठसंख्या, त्याचं मूल्य, हार्डबाउंड आहे की साधी बांधणी आहे, ही सगळी माहिती भरून घेतली जावी. जेणेकरून त्या पुस्तकाची किंमत त्याच्या दर्जा गुणवत्तेनुसार बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला ठरवता येईल. हयात नसणारे जे लेखक असतात त्यांची पहिली आवृत्ती बाद ठरवावी. कारण पुन्हा पुन्हा तीच पुस्तकं तुम्ही खरेदी करता. कोणाचे तरी हितसंबंध असतात कशात तरी. अशा लेखकांची पुस्तकं पूर्वी कधीच आली नसतील तर जरूर घ्या अपवाद म्हणून. आणि यादीमध्ये मागील 3 वर्षातील फक्त पुस्तकं यावीत. 25 वर्षापूर्वीची, 30 वर्षापूर्वीची ती पुस्तकं पुन्हा पुन्हा यादीमध्ये येतात. ते बंद करा. ज्यांची पुस्तकं कधीच यादीत आली नसतील तेवढाच फक्त अपवाद करा. अशा पुस्तकांसाठी 3 वर्षाची अट ठेवू नका. त्याच त्या लेखकांची ती पुस्तकं, त्यांच्या त्याच त्या आवृत्त्या, सगळ्याच आवृत्त्या किंवा स्वामित्व अधिकार, कॉपीराईट ज्यांचे संपले आहेत अशा पुस्तकांच्या अनेक प्रकाशकांनी काढलेल्या आवृत्त्या किती वेळा यादीत याव्या, काही याच्यावर काही बंधन घाला. पुनर्मुद्रण असेल तर अशी पुस्तकं 5 वर्षातली फक्त असावी. पण त्यावर पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन वर्ष आणि पुनर्मुद्रण वर्ष दोन्ही नमूद असलं पाहिजे. शासन मान्य यादीचा क्रमांक खरेदी करताना ताज्या यादीतील देणं बंधनकारक करा. तुम्ही कोणत्याही वर्षीच्या यादीतील देता आणि शासन मान्य म्हणून म्हणता, हे जे आतबट्ट्याचे व्यवहार चाललेले आहेत हे बंद करा. संपूर्ण राज्याची तयार होणारी ही यादी असेल, त्यातूनच ग्रंथ निवड व्हावी. ग्रंथालय संचालनालयाने केवळ आवश्यक आणि तांत्रिक बाबी असतील त्याबरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. राज्य ग्रंथ निवड समिती नावाचं जे प्रकरण आहे आणि 25% खरेदीचं जे बंधन आहे याची त्यामुळे गरजच होणार नाही. कारण अशा रीतीने तयार होणारी जी शासनमान्य यादी असेल त्यातली 60% पुस्तकं खरेदी केली जाण्याची अट घातली जावी. 15% पुस्तकं ही स्थानिक विभागीय पातळीवरील लेखकांची, प्रकाशकांची असली पाहिजेत ही अट असावी. उर्वरित 25% यादी बाहेरील असण्यास हरकत नाही. अशा सरकारचं जे नियोजित येऊ घातलेलं ग्रंथ खरेदी धोरण आहे त्यासाठी आम्ही केलेल्या काही सूचना.
याच्या आधीही आम्ही सरकारला या सूचना करून झालेल्या आहेत. असं म्हणतायत की एप्रिलमध्ये येत्या याच महिन्यामध्ये हे सगळं होऊ घातलेलं आहे. या सूचनांची किती दखल कोण कशी घेतं हे आपल्याला कळेलच. ते जेव्हा कळेल तेव्हा आपण पुन्हा त्याच्यावर बोलूच. धन्यवाद.